प्रत्येक रस्ता खड्डेमय झाला आहे। हे खड्डे देखील साधारण नसून 3 ते 4 इंच खोल मोठमोठे खड्डे आहेत। मी आता जिथे उभी आहे हा रस्ता बंगाली कॅम्प चौकापासून तर रामनगर पोलीस ठाण्याला जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्यावरून आपण पाहू शकता अत्यंत रहदारीचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये एकाच पावसामुळे खूप मोठमोठी खड्डे पडलेले आपल्याला दिसत आहेत। 2 खेपेमध्ये जो पाऊस होऊन गेलेला आहे त्या पावसाळ्यामध्ये ह्या खड्ड्यांचं प्रमाण अतिशय जास्त वाढलेलं आहे। हा संपूर्ण रस्ता बंगाली कॅम्प चौकापासून तर रामनगर पोलीस ठाणे आणि पुढे तुकुमला जोडणारा आणि बस स्थानकाला जोडणारा हा रस्ता आहे। रहदारीमुळे या रस्त्यावर अनेक वाहनांचे अपघात होताना आपण इथे पाहिलेले आहे। दुचाकी 4 चाकींचे अनेक अपघात या रस्त्यावर झालेले आहेत। या खड्ड्यांमुळे कित्येक गाड्या स्लिप झालेल्या आहेत, पडल्या आहेत, मात्र अजूनही महापालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही। एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास याला कारण कोण असेल, याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न शेवटी उरतो आहे। पावसाचे पाणी त्यात भरल्यानंतर त्या खड्ड्याची खोली देखील लक्षात येणे कठीण असून थेट अपघाताला आमंत्रण देणाऱ्या या खड्ड्यांकडे चंद्रपूर महापालिका बांधकाम विभागाला लक्ष देणे महत्त्वाचे वाटत नाही। आपण पाहू शकता या खड्ड्याची खोली कितपत आहे। यामध्ये पावसाळ्याचं जेव्हा पाणी साचतं तेव्हा ते कोणालाही दिसत नाही आणि सहज इथे गाडी फसून अपघात होण्याची शक्यता आपण टाळू शकत नाही। आता तरी महापालिका याकडे लक्ष देणार का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मॅडम, या अनेक दिवसापासून जेव्हा पावसाळा सुरू झाला तेव्हापासून हे खड्डे पडले आहे। आता आजकालमध्येच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे सौभाग्यवती फडणवीस मॅडम आल्या, त्या येत आहे म्हणून आपले चंद्रपूरचे रस्ते सुधरत आहे। महाकाली मंदिर रोडवर ते रस्ते सुधरत आहे। म्हणजे जनता, चंद्रपुरातली जनता का फक्त महाकाली मंदिरकडे जाते का, हे माझा एक प्रश्न आहे। आणि त्याच्यामध्ये आता जसं आपला आझाद पेट्रोल पंपचा जो रोड आहे इथे पण अनेक गड्डे पडले आहेत। त्या दिवशीच माझी गाडी स्वतःची ही गड्ड्यामध्ये पडून मी स्वतः स्लिप झालो आणि पडलो। तर मला एकच म्हणणं आहे की फडणवीस मॅडम या रोडवर सुद्धा यायला पाहिजे, तर त्या अनुषंगाने आम्हाला हा पण रस्ता आमचा तात्पुरता बनला असता। तर दुसरीकडे शहरात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस येणार म्हणून त्यांच्या आगमनापूर्वी लालपेठ कॉलरी परिसरातील पुरातन शिवलिंग मंदिर, गौमुख हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता अगदी 4 दिवसांपूर्वी डांबरीकरण करून नवीन रस्ता तयार करण्यात आलाय। आता मी ज्या परिसरात उभी आहे हा लालपेठ कॉलरी माना खदानीकडे जाणारा परिसर आहे। आपण पाहू शकता हा जो रस्ता आहे हा रस्ता पुरातन शिवलिंग मंदिराकडे जात। मुख्यमंत्री यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने उपस्थित राहिलेले आहेत। अमृता फडणवीस येणार म्हणून अगदी 2 दिवसांपूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण केलेलं दिसत आहे। आपण पाहिले शहरातले अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत। जर या रस्त्याचं अगदी 2 दिवसांपूर्वी इतक्या तातडीने याचं टेंडर निघू शकतं, तर शहरातले रस्ते गेल्या कित्येक महिन्यांपासून खड्डेमय आहेत। या रस्त्यांचं अद्याप टेंडर का निघालेलं नाही आणि त्या रस्त्यावरचे किमान खड्डे बुजवण्यातरीकडे प्रशासनाने लक्ष का दिलं नाही, हा प्रश्न शिल्लक उरतोय।